नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हिंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्लुइड मॅग्नेटिक्सवरील नेक्स्ट पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहे. दॅट इज अ फ्लुइड फ्लो. आता फ्लुइड फ्लो म्हणलं दॅट इज अ फ्लुइड दॅट मीन्स द सबस्टन्स विच कॅन फ्लो. मग आपण असे दोन सबस्टन्स म्हणून घेतो, दॅट इज अ लिक्विड आणि गॅसेस. मग हे लिक्विड आणि गॅसेस यांच्या फ्लोनुसार आता जनरली आपण इथं लिक्विडच कन्सिडर करणार ह्या चॅप्टरमध्ये फ्लुइडमध्ये. मग ह्या लिक्विडची जी फ्लो आहेत त्यांची तीन टाइप्स आहेत. ओके, दॅट इज अ थ्री टाइप्स ऑफ लिक्विड फ्लो. दॅट इज फर्स्ट वन इज streamline flow, second one is a laminar flow, and third one is a turbulent flow. Okay, first type there is a streamline flow, second one is a laminar flow, and third one is a turbulent flow. तर मग याच्यामध्ये स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. ओके, नंतर लॅमिनार फ्लो म्हणजे काय तेही आपण समजून घेणार आहे आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय तेही समजून घेणार आहोत. आता सुरुवातीच्या वेळेस आपण स्ट्रीमलाइन फ्लोबद्दल बोलतो. अशा वेळेस लिक्विड जे आहेत, ओके, हे स्टडी फ्लो होत असतं. पण स्टडी फ्लो होत असताना त्याचा पाथ आणि त्याची एका पर्टिक्युलर पॉईंटला व्हेलॉसिटी जी असते, दिस व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉन्स्टंट. दॅट इज ज्यावेळेस लिक्विड एका पर्टिक्युलर पाथमधून एका पर्टिक्युलर पाथद्वारे फ्लो होत असतात, मूव्ह होत असतात, त्यावेळेस त्याची त्या फ्लोमध्ये डिफरंट पॉईंट आपण घेतलेत तर त्या डिफरंट पॉईंटला असणारी व्हेलॉसिटी जी आहे ती डिफरंट असेल. परंतु पार्टिकल जो आहे तो त्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये असताना तीच व्हेलॉसिटी तो अटेंड करेल. म्हणजे कसं बघा, सपोज आपण अशा पद्धतीचा लिक्विड फ्लो आपण इथं कन्सिडर करतोय. ओके, लिक्विड अशा पद्धतीने इथं फ्लो होते, अशा पद्धतीने लिक्विड इथं फ्लो होऊ राहिलं. जस्ट इमॅजिन. मग आपण इथं ह्या फ्लोचे तीन पॉईंट घेतलेत. दॅट इज फर्स्ट पॉईंट मी त्याला ए पॉईंट म्हणतो, सेकंड पॉईंट त्याला बी पॉईंट आणि थर्ड पॉईंट सी पॉईंट म्हणतो. मग आता इथं पार्टिकलची जी व्हेलॉसिटी जी आहे ए पॉईंटला, बी पॉईंटला, सी पॉईंटला, ए पॉईंटला समजा व्हेलॉसिटी V1 असेल, बी पॉईंटला व्हेलॉसिटी V2 असेल, सी पॉईंटला व्हेलॉसिटी V3 असेल. मग ह्या ज्या थ्री व्हेलॉसिटी ज्या आहेत, ओके, ह्या थ्री व्हेलॉसिटी म्हणजे पार्टिकल ज्यावेळेस ए पॉईंटला येईल त्यावेळेस त्याला V1 व्हेलॉसिटी असणार आहे, बी पॉईंटला जाईल त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी V2 असणार आहे आणि सी पॉईंटला जाईल त्याची व्हेलॉसिटी V3 असणार आहे. म्हणजेच ए पार्टिकल ज्यावेळेस बी पॉईंटला जाईल, बी पार्टिकल हा सी पॉईंटला जाईल, त्यावेळेस ए पॉईंटला बी पॉईंटला गेल्यानंतर बी पॉईंटची व्हेलॉसिटी मिळेल, सी पॉईंटला गेल्यानंतर सी पॉईंटची व्हेलॉसिटी मिळेल. म्हणजे सगळी जी पार्टिकल ज्यावेळेस ए टू बी, बी टू सी मूव्ह होणार आहे त्यावेळेस त्यांची जी व्हेलॉसिटी जी असणार आहे ती कशी असणार आहे, सेम असणार आहे. ए पॉईंटला, बी पॉईंटला आणि ए पॉईंट, बी पॉईंट आणि सी पॉईंट. म्हणजेच ए पॉईंटची व्हेलॉसिटी, बी पॉईंटची व्हेलॉसिटी, सी पॉईंटची व्हेलॉसिटी डिफरंट आहे. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल ह्या पॉईंटला इथं येतील त्यावेळेस ते ए पॉईंटची व्हेलॉसिटी अटेंड करतील, ज्यावेळेस बी पॉईंटला जाणार बी पॉईंटची व्हेलॉसिटी, सी पॉईंटला जाणार सी पॉईंटची व्हेलॉसिटी आणि सेम पाथ काय करतील, फॉलो करेल. दिस टाइप्स ऑफ फ्लो इज कॉल्ड ॲज ए स्ट्रीमलाइन फ्लो. मग त्याच्या डेफिनेशनमध्येच आपण बघितलं तर डेफिनेशनमध्येच म्हणले बघा, स्ट्रीमलाइन फ्लो ऑफ अ लिक्विड इज दॅट फ्लो इन विच each element of liquid passing through a point, each element of liquid passing through a point travels along the same path. प्रत्येक पार्टिकल तोच पाथ फॉलो करेल. लक्षात ना, म्हणजे ए टू बी, बी टू सी समजा इकडे असेल, हा पार्टिकल ए टू बीला येणार नाही, बी टू सीला जाणार नाहीत, असं होणार नाहीत. म्हणजे जिथे एक पर्टिक्युलर सी पॉईंट गेल्यानंतर तो ए पॉईंट गेल्यानंतर परत डीला गेल्यानंतर बीला पाथ सेम अटेंड करेल with the same path and with the same velocity as the preceding element passes through that point. This is called as a streamline flow. त्यालाच आपण काय म्हणतो, streamline flow असं म्हणतो. ओके, दिस इज अ फर्स्ट फ्लो. आता सेकंड फ्लो आहे, दॅट इज अ लॅमिनार फ्लो. आता लॅमिनार फ्लो आणि स्ट्रीमलाइन फ्लो जवळजवळ सेम डेफिनेशन आहे. ओके, पण थोडंसं मिनिंग याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये मिनिंग चेंज आहे. आता ज्यावेळेस लिक्विड किंवा फ्लुइड ज्यावेळेस फ्लो होत असतं तर आपण जे फ्लुइड फ्लो होणार आहे हे डिफरंट लेयर्समध्ये फ्लो होणार आहे. ओके, म्हणजे आता जस्ट इमॅजिन दॅट इथं हे लिक्विड फ्लो होते. ओके, लिक्विड फ्लो होते अशा पद्धतीने. मग आता इथं आपण तीन लेयर घेतलेत. हा फर्स्ट लेयर, याला मी ए लेयर म्हणेल, बी लेयर म्हणेल, सी लेयर म्हणेल. आणि ह्या तिन्ही लेयर्समध्ये ज्यावेळेस लिक्विड फ्लो होणार आहे, ह्या तिन्ही लेयर्समध्ये ज्यावेळेस लिक्विड फ्लो होणार आहे तर ह्या तिन्ही लेयरची व्हेलॉसिटी डिफरंट असणार आहे. आणि हे तिन्ही लेयर जे आहेत ज्यावेळेस लिक्विड फ्लो होत असताना ते तीन लेयरमध्ये जस्ट इमॅजिन द्या ह्या थ्री लेयर्समध्ये काय होत आहे, फ्लो होत आहे. मग ह्या थ्री लेयर्समध्ये फ्लो होत असताना तिची जी प्रत्येक लेयरची जी व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट असणार आहेत. म्हणजे एची व्हेलॉसिटी सेपरेट, बीची व्हेलॉसिटी सेपरेट आणि सीची व्हेलॉसिटी सेपरेट. आणि थ्रू आउट द ए प्रोसेस
थ्रूआउट द बी प्रोसेस, थ्रूआउट द सी प्रोसेस यांची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार आहे. ओके, मग आणि हे जे लेयर्स आहेत 3 लेयर्स हे कोणामध्ये मिक्स होणार नाहीत. ओके, आता हे मी एक्झाम्पलसाठी 3 घेतले, दॅट इज नंबर ऑफ लेयर्स असू शकतात. मी डेफिनेशनमध्ये म्हटलंय इफ अ लिक्विड फ्लोईंग ओव्हर ए हॉरिझॉन्टल सरफेस विथ स्टेडी फ्लो, अ लिक्विड फ्लो ओव्हर ए हॉरिझॉन्टल सरफेस, जर लिक्विड हॉरिझॉन्टल सरफेसला फ्लो होत असेल तर ते कसं फ्लो होणार, स्टेडी फ्लो, अँड मूव विथ द फॉर्म ऑफ लेयर्स, आणि मूव होत असताना कशाच्या फॉर्ममध्ये फ्लो होत आहे, लेयरच्या फॉर्ममध्ये, with a different velocity which do not mix with each other, then thus the flow of liquid is called as a laminar flow. म्हणजे इथं लिक्विडचे लेयर्स जे आहेत, ज्यावेळेस लिक्विड जे फ्लुइड फ्लो होत असताना हे लेयर जे आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आणि प्रत्येक लेयरची डिफरंट व्हेलॉसिटी, आणि हे डिफरंट व्हेलॉसिटी काय होत राहतात, हे हा जो फ्लो आहे किंवा लिक्विड फ्लो आहे तो फ्लो होत राहणार आहे, हे लिक्विड फ्लो होणार आहे, डिफरंट लेयर डिफरंट व्हेलॉसिटी, अँड दिस टाइप्स ऑफ फ्लो, मग अशा टाईपच्या फ्लोला आपण लॅमिनार फ्लो असं म्हणतो. काय म्हणतो, लॅमिनार फ्लो. आता थर्ड आहे दॅट इज अ टर्ब्युलंट फ्लो. आता टर्ब्युलंट फ्लोसाठी आपण नंबर ऑफ एक्झाम्पल देऊ शकतो. दॅट इज तुम्ही रिव्हरमधलं ज्यावेळेस आपल्या रिव्हरला म्हणजे फ्लो, ज्यावेळेस पूरग्रस्त परिस्थिती असेल त्यावेळेस रिव्हरमधून लार्ज नंबर ऑफ वॉटर जे आहेत ते फ्लो होत राहतात. मग हे वॉटर ज्यावेळेस फ्लो होत असणार आहे त्यावेळेस त्याची सेंटरला तुम्ही व्हेलॉसिटी बघितली, कॉर्नरला व्हेलॉसिटी बघितली, ओके, नंतर एजेसला जर व्हेलॉसिटी जर बघितलीत तर ही व्हेलॉसिटी वॉटरची काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस फ्लुइड किंवा लिक्विड फ्लो होत असतं त्यावेळेस त्याची ही जी व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट नसते, डिफरंट पॉईंटला डिफरंट व्हेलॉसिटी असतात. ते प्रत्येक वेळेस फॉरवर्ड डिरेक्शन असेल असं नाही, काही वेळेस ते काय रिटर्न बॅकसुद्धा येऊ शकतात, जसं भवरा पडतो आपण म्हणतो पाण्यामध्ये, लक्षात ना, त्यावेळेस ते वॉटर जे आहे ते पुढे जाऊन परत रिटर्न बॅक येतं, परत पुढे फ्लो होत असतं. म्हणजेच त्या फ्लोमध्ये कसं आहे, डिसऑर्डर आहे, इरेग्युलॅरिटी. मग अशा फ्लोला आपण म्हणतो दॅट इज अ टर्ब्युलंट फ्लो. मग आता इथं एक कॉन्सेप्ट इथं यूज केलेली त्यांनी डेफिनेशनमध्ये की दॅट इज अ क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, मग क्रिटिकल व्हेलॉसिटी काय आहे तेही समजून घेणं गरजेचं आहे. द व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड फ्लो इन बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो ह्या दरम्यान फ्लुइडला असणारी व्हेलॉसिटी, त्या व्हेलॉसिटीला म्हणलं तर क्रिटिकल व्हेलॉसिटी. काय म्हणलं तर क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग आता इथे आपण समजून घेतली याची डेफिनेशन. तर व्हेन अ लिक्विड मूव विथ अ व्हेलॉसिटी greater than the critical velocity, the motion of particle of liquid is regular. Such flow is called turbulent flow. When a liquid move with velocity greater than the critical velocity, म्हणजे लिक्विड फ्लो होत असताना त्याची जर व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा असेल, लार्ज असेल, नंतर द मोशन ऑफ पार्टिकल ऑफ लिक्विड इज इरेग्युलर, त्याचा फ्लो जो असणार तो कसा असणार आहे, इरेग्युलर असणार आहे. सच टाइप्स ऑफ फ्लो इज कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो. तर ह्या टाईपच्या फ्लोला आपण टर्ब्युलंट फ्लो असं म्हणतो. काय म्हणतो, टर्ब्युलंट फ्लो. सो these are the 3 types of flow. First one is the streamline flow, second one is a laminar flow, and third one is a turbulent flow. तर अशा पद्धतीचे आपण ह्या 3 केसेस, 3 डेफिनेशन किंवा 3 टाइप्स आपण इथं डिस्कस केले, दॅट इज अ फ्लुइड फ्लोच्या. आता आपण पुढची कॉन्सेप्ट डिस्कस करायची, दॅट इज अ क्रिटिकल व्हेलॉसिटी ॲज वेल ॲज रेनॉल्ड्स नंबर्स. ओके, ही क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर काय आहे ते आपण आता पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करूयात. आता आपण बघणार आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. तर मी क्रिटिकल व्हेलॉसिटी तुम्हाला सांगितलीच आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ fluid or liquid in between streamline flow and turbulent flow, then the velocity of that liquid is called as critical velocity. म्हणजेच लिक्विडची व्हेलॉसिटी ही स्ट्रेमलाईन फ्लोपेक्षा जास्त आणि टर्ब्युलंट फ्लोपेक्षा कमी, त्यावेळेच्या व्हेलॉसिटीला आपण म्हणतो क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, सो सिंपल, द क्रिटिकल व्हेलॉसिटी as we write the velocity in between the velocity of liquid in between the velocity in between the
the streamline flow, streamline flow, and turbulent flow called as critical velocity. Got it? Okay. G velocity, तर स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लोपेक्षा जास्त आणि टर्बुलंट फ्लोपेक्षा कमी अशा व्हेलॉसिटीला, फ्लुइडच्या अशा व्हेलॉसिटी आपण म्हणतो दॅट इज अ क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता आपल्याला बघायचे पुढची कॉन्सेप्ट दॅट इज अ रेनॉल्ड्स नंबर्स. काय डिस्कस करायचं आहे की रेनॉल्ड्स नंबर याचा यूज काय ते आपण इथे डिस्कस करूया. दॅट इज अ रेनॉल्ड्स नंबर. आता रेनॉल्ड्स नंबर, तर हा रेनॉल्ड्स नंबर ठरवतो की तुमचा फ्लो कोणत्या प्रकारचा आहे. तो स्ट्रीम लाईन आहे की तो लॅमिनार आहे की तो टर्बुलंट आहे. हे ठरवण्यासाठी एक प्युअर नंबर आहे आणि हा प्युअर नंबर त्यालाच आपण म्हणतो दॅट इज अ रेनॉल्ड्स नंबर. काय म्हणतो? रेनॉल्ड्स नंबर्स. तर याची सिंपल डेफिनेशन आहे, अ प्युअर नंबर which determine the nature of flow of liquid, determine the nature of flow of liquid called as Reynolds number. ओके. म्हणजे असा नंबर जो स्ट्रीमलाईन फ्लो, लॅमिनार फ्लो किंवा टर्बुलंट फ्लो हे लिक्विडच्या फ्लोनुसार ठरवतो, नंबरनुसार ठरवतो. त्या प्युअर नंबरला म्हणतो आपण रेनॉल्ड्स नंबर. हा रेनॉल्ड्स नंबर कशा पद्धतीने डिफाईन केला जातो ते आपण बघूयात. ओके. हाऊ टू डिफाईन द रेनॉल्ड्स नंबर. जो रेनॉल्ड्स नंबर आपल्याला सांगतो की लिक्विडचा फ्लो तो स्ट्रीमलाईन असणार आहे की टर्बुलंट असणार आहे की लॅमिनार असणार आहे. मग याची डेफिनेशन काय, कशानुसार ठरवतो आपण. ओके. तर त्याची सिंपल डेफिनेशन आहे बघा. ओके. तर it is defined as the ratio of inertial force per unit area to the viscous force per unit area. म्हणजे बघा काय रेनॉल्ड्स नंबर, तर हा रेशो, कशाचा रेशो आहे, इनर्शियल फोर्स ऑफ लिक्विड पर युनिट एरिया टू द विस्कस फोर्स पर युनिट एरिया. ओके. सो दिस इज कॉल्ड as रेनॉल्ड्स नंबर. मग आता आपल्याला रेनॉल्ड्स नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. हा रेनॉल्ड्स नंबर आपण इथं NR ने ठरवूयात. ओके. सो NR इज अ रेनॉल्ड्स नंबर अँड दिस इज इक्वल टू द inertial force per unit area divided by viscous force per unit area. मग आता अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला इथं अगोदर इनर्शियल फोर्स काढावा लागेल, नंतर विस्कस फोर्स फाइंड आउट करावा लागेल. मग आता हा इनर्शियल फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा, मग त्यासाठी आपण एक छोटंसं डेरिव्हेशन घेऊयात. मग आता आपण जस्ट एक ट्यूब ॲझ्युम करूयात आणि ह्या ट्यूबमधून, ओके, ह्या ट्यूबमधून लिक्विड फ्लो होत आहे असं आपण ॲझ्युम करूयात. ओके.
ही जी ट्यूब आहे ह्या ट्यूबमधून अशा पद्धतीने काय होते, लिक्विड इथून फ्लो होते. जस्ट इमॅजिन दॅट. अशा पद्धतीने काय होते, लिक्विड फ्लो होते. मग आता लिक्विड फ्लो होत असताना ह्या लिक्विडची डेन्सिटी आपण रो घेतली. रो इज ए डेन्सिटी ऑफ लिक्विड. डेन्सिटी ऑफ लिक्विड. नंतर स्मॉल आर इज अ रेडियस ऑफ ट्यूब. रेडियस ऑफ ट्यूब. नंतर V is the volume of tube. V is the volume of tube. Okay. M is a mass of liquid. Mass of flowing liquid. Flowing liquid. जे लिक्विड फ्लो होते त्याचं मास आपण घेतलं, मास ऑफ फ्लोइंग लिक्विड. ओके. मग आता आपण इथे एक कॉन्सेप्ट इथं जर घेतली, ज्यावेळेस लिक्विड ह्या ट्यूबमधून पास होणार त्यावेळेस याचं मास चेंज होणार आहे विथ रेस्पेक्ट टू टाईम. ओके. मग आपण इथं असं म्हणलो दॅट इज द मास ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड. म्हणजेच ज्यावेळेस लिक्विड ह्या ट्यूबमधून लिक्विड फ्लो होणार आहे त्यावेळेस त्याचं मास काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो द मास ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड. मग किती प्रत्येक सेकंडनुसार मास कशामध्ये चेंज होते ते जर आपण कॅल्क्युलेट जर केलं दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ मास विथ रेस्पेक्ट टू टाइम इज इक्वल. आता मास म्हणजे तुम्हाला माहितीच आहे दॅट इज अ मास. डेन्सिटी इक्वल मास अपॉन व्हॅल्यूम. सो मास इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम. ही कॉन्सेप्ट आपल्याला यूज करायची. सो आपण असं म्हणणार दॅट इज चेंज ऑफ व्हॅल्यूम into change of volume with respect to time into density of that liquid. Density of liquid. Okay. मग आता dm upon dt that is rate of change of mass with respect to time. Second, मग change of volume dv upon dt इंटू डेन्सिटी जी आपण रोनी दाखवली. आता व्हॅल्यूम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बट व्हॅल्यूम V इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ. A is the area and L is the length. So व्हॅल्यूम इज इक्वल तुम्हाला माहिती आहे एरिया इंटू लेंथ. मग आपण ही व्हॅल्यू इथे जर टाकली तर रेट ऑफ चेंज ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला मिळेल दॅट इज d अपॉन dt इंटू एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. मग आता क्रॉस सेक्शनल एरिया आपण ट्यूबचा कॉन्स्टंट ठेवला. मग चेंज काय होणार आहे, लेंथ चेंज होत चालली. जसं जसं लिक्विड फ्लो होते त्याची लेंथ काय होत चालत, चेंज होत चालत. ओके. एरिया आपण क्रॉस सेक्शनल एरिया कॉन्स्टंट ठेवला. मग अशा वेळेस आपल्याला इथं हे जे इक्वेशन जे मिळेल हे इक्वेशन कशा पद्धतीने मिळेल बघा. So area is constant. So dm upon dt is equal to area into change in length with respect to time into density. So that is area change in length with respect to time is a velocity of liquid into density. So change in mass of liquid with respect to time is equal to आपल्याला एक डेरिव्हेशन मिळालं, एक इक्वेशन मिळालं, area into velocity into density. ओके. गॉट इट. समजते तुम्हाला. म्हणजेच मग आता आपला इनर्शियल फोर्स जो असतो, ओके, तो इनर्शियल फोर्स काय असणार बघा. इनर्शियल फोर्स पर युनिट एरिया. आता इनर्शियल फोर्स दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके. F रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. सो dp अपॉन dt अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया. मग आता मोमेंटम तुम्हाला माहिती आहे परत लिनियर मोमेंटम P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवली आपण. सो d इंटू m इंटू v अपॉन dt इंटू अपॉन एरिया. आता इथं मास व्हेलॉसिटी कॉन्स्टंट घेतो मी. व्हेलॉसिटी ॲट इट इज इंटू काय dm अपॉन dt अपॉन एरिया. समजा अपॉन एरिया.
सो मास व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट, इथं मास चेंज होते. सो dm/dt वी कॉमन घेतला आपण एरिया इट इज. आता ही व्हॅल्यू तर आपण कॅल्क्युलेट केली. dm/dt दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ मास ऑफ लिक्विड विथ रेस्पेक्ट टू टाइम. मग ती व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूयात. मग ती व्हॅल्यू आपल्याला इथं मिळेल दॅट इज इनर्शियल फोर्स मग v इंटू एरिया इंटू v इंटू रो अपॉन एरिया. सो एरिया गेट कॅन्सल. सो v² इंटू रो मिळाली. तर हा झाला तुमचा इनर्शियल फोर्स. देअरफॉर इनर्शियल फोर्स पर युनिट एरिया जो आपल्याला रेनॉल्ड्स नंबर फाइंड कॅल्क्युलेट करायचा आहे. सो इनर्शियल फोर्स पर युनिट एरिया इज इक्वल टू वेलोसिटी स्क्वेअर इंटू डेन्सिटी. आता विस्कस फोर्स सेकंड आहे. विस्कस फोर्स अपॉन एरिया. विस्कस फोर्स असतो इटा इंटू ए इंटू इटा इज ए कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इंटू वेलोसिटी अपॉन रेडियस अपॉन एरिया गेट कॅन्सल. सो फाइनली वी गेट द विस्कस फोर्स पर एन इटा इंटू व्ही अपॉन आर. आता म्हणजे हे इक्वेशन कसं मिळालं तर आपण पुढं विस्कॉसिटी कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहे. तिला आपण हा विस्कस फोर्स डिस्कस करणार. विस्कस फोर्स असतो कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी इंटू एरिया इंटू वेलोसिटी रेट ऑफ वेलोसिटी किंवा वेलोसिटी ग्रेडियंट वेलोसिटी अपॉन रेडियस ऑफ द ट्यूब. ओके. सो एरिया गेट कॅन्सल. सो इटा इंटू आर. मग आता आपल्याला रेनॉल्ड्स नंबरचं इथं इक्वेशन मिळेल. मग आपला रेनॉल्ड्स नंबर जो होता तो होता इनर्शियल फोर्स. मग इनर्शियल फोर्स पर युनिट एरिया काय आला v² इंटू रो अपॉन विस्कस फोर्स अपॉन एरिया. विस्कस फोर्स पर युनिट एरिया काय आला इटा इंटू v अपॉन आर. तर इटा वेलोसिटी कॅन्सल आर वरती जाईल म्हणजे तुम्हाला रेनॉल्ड्स नंबरचं इक्वेशन मिळेल. रेनॉल्ड्स नंबर इज इक्वल टू v रो r अपॉन इटा. तर बघा इटा इज ए कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. ओके. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. मग आता हे झालं इक्वेशन ऑफ रेनॉल्ड्स नंबर. मग आता आपल्याला ज्यावेळेस तो टर्ब्युलंट फ्लो ठरवायचा आहे किंवा तो लॅमिनार फ्लो ठरवायचा किंवा स्ट्रीमलाईन फ्लो ठरवायचा आहे तर रेनॉल्ड्स नंबर आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार. म्हणजे ज्यावेळेस लिक्विड फ्लो होते त्याची वेलोसिटी कॅल्क्युलेट करणार, त्या लिक्विडची डेन्सिटी कॅल्क्युलेट करणार. जो फ्लो आहे ज्या पाईपमधून हे लिक्विड फ्लो होते त्या पाईपची आपण रेडियस घेणार आणि त्या लिक्विडची कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी घेणार आणि ही कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला एक नंबर मिळेल. काय मिळेल एक नंबर. मग हा नंबर जर 0 to 2000 असेल. ओके. जो नंबर जो आहे तो किती असेल रेनॉल्ड नंबर जर 0 to 2000 जर असेल किती असेल 0 to 2000 तर हा जो फ्लो जो आहे तो म्हणायचा स्ट्रीमलाईन फ्लो. हा फ्लो कोणता असेल मग स्ट्रीमलाईन फ्लो. ओके. जर हा रेनॉल्ड्स नंबर 2000 पेक्षा जास्त आणि 3000 पर्यंत. ओके. दिस रेनॉल्ड नंबर इज 2000 to 3000 हा असा जर मिळाला तर तो फ्लो म्हणायचा लॅमिनार. कोणता फ्लो म्हणायचा लॅमिनार फ्लो. आणि थर्ड पार्टमध्ये इथं घेईल मी जर रेनॉल्ड्स नंबर इज अबव दॅन 3000 पेक्षा कसं असेल जास्त असेल दिस फ्लो इज अ टर्बुलंट फ्लो. तर काय डिस्कस केलं आपण तर क्रिटिकल नंबर आणि रेनॉल्ड्स नंबर. तर रेनॉल्ड्स नंबरची सिंपल डेफिनेशन सांगितली. रेनॉल्ड्स नंबर इज द रेशो ऑफ इनर्शियल फोर्स पर युनिट एरिया टू द विस्कस फोर्स पर युनिट एरिया. आता इनर्शियल फोर्स आणि विस्कस फोर्स आपण कॅल्क्युलेट केले. इनर्शियल फोर्स ऑफ लिक्विड आपल्याला मिळाला पर युनिट एरिया आणि हा विस्कस फोर्स मिळाला. दोन्हीचा रेशो घेतला तर हे आपल्याला रेनॉल्ड्स नंबरसाठी इक्वेशन मिळालं. आणि हा रेनॉल्ड्स नंबर जर 0 to 2000च्या दरम्यान जर मिळाला तर तिला फ्लो म्हणायचा स्ट्रीमलाईन फ्लो.
नंतर तो 2000 आणि 3000च्या दरम्यान 2000 to 3000च्या बिटवीनमध्ये मिळाला तर तो म्हणायचा लॅमिनार फ्लो. आणि जर तुमचा रेनॉल्ड्स नंबर हा जर 3000 अबव जर मिळाला देन अबव दॅन 3000 देन दिस फ्लो इज अ टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा रेनॉल्ड्स नंबर याचा यूज करून फ्लो जो आहे तो टर्ब्युलंट फ्लो आहे की लॅमिनार फ्लो आहे की स्ट्रीमलाईन फ्लो आहे हे ठरवतो. ओके. आणि त्याच्याबरोबर आपण एक कॉन्सेप्ट डिस्कस केली दॅट इज अ क्रिटिकल व्हेलॉसिटी. द व्हेलॉसिटी इन बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मधली जी व्हेलॉसिटी असते तिला म्हणतो आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी. गॉट इट. ओके. तर इथं आपला हा कॉन्सेप्ट जो आहे दॅट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर हा इथं कॉन्सेप्ट संपतो. आता आपण अतिशय महत्त्वाचा पॉईंट इथं डिस्कस करणार आहे दॅट इज अ इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. कोणतं इक्वेशन डिस्कस करणार आहे? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय ते आपण डिस्कस करूयात. आता विद्यार्थी मित्रांनो आपण डिस्कस करूया दॅट इज अ इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय ते समजून घ्या. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी हे डिराईव्ह करण्यासाठी आपण मास प्रिन्सिपलचा यूज करतो. म्हणजेच दॅट इज कॉन्झर्वेशन ऑफ मास प्रिन्सिपल. म्हणजेच मास ऑफ लिक्विड जो तुम्ही घेणार हे नेहमी कसं असणार आहे? कॉन्स्टंट असणार. मग त्याचा यूज कसा केला जातो तो आपण समजून घेऊया. समजा आपण इथं एक पाईप घेतला. ओके. अशा पद्धतीचा एक पाईप घेतोय. ह्या पाईप त्याला आपण ए बी पाईप असं म्हणतोय. ए आणि बी. तर एंड जे आहेत पाईपचं ह्या एंडचा एरिया क्रॉस सेक्शन एरिया जो आहे तो A1 आहे. नंतर बी पॉईंटचा जो एरिया जो आहे क्रॉस सेक्शन एरिया त्या पाईपचा दॅट इज A2 आहे. आणि ज्यावेळेस ते इथून इंटर होतं लिक्विड फ्लूइड ज्यावेळेस किंवा लिक्विड ह्या पाईपमधून इंटर होत आहे त्यावेळेस ए पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी आपण V1 ॲझ्युम करूयात आणि बी पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी V2 ॲझ्युम करूयात. आता हे लिक्विड जे असणार हे नॉन विस्कस असणार आहे. आपण इथे जे लिक्विड घेणार आहे लिक्विड आर नॉन विस्कस आहे अँड इनकॉम्प्रेसिबल आहे. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे ते कॉम्प्रेस होणार नाहीत. इनकॉम्प्रेसिबल आहेत. ओके. म्हणजेच इनकॉम्प्रेसिबल अँड नॉन विस्कस असं पद्धतीचं लिक्विड घेतलं. आता आपल्याला इकडं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे एरिया इंटू व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. मग आता हे डेरिव्हेशन आपल्याला इथं डिराईव्ह करायचं आहे की व्हेलॉसिटी जी आहे व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ऑफ फ्लूइड इज डिपेंड्स ऑन द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ पाईप. म्हणजे जो पाईपमधून लिक्विड फ्लो होते त्या पाईपच्या क्रॉस सेक्शन एरियावरती त्या फ्लूइडची व्हेलॉसिटी डिपेंड असणार आहे. एनी अदर फॅक्टरवरती ती डिपेंड नसतात. पण ते डिराईव्ह करण्यासाठी आपण कशा पद्धतीने त्याचा यूज करतोय बघा. मग आता आपण असं ॲझ्युम केलं ज्यावेळेस लिक्विड ए पॉईंटला इथून काय होणार आहे इंटर होणार आहे आणि बी पॉईंटला लीव्ह होणार आहे त्यावेळेस त्याचं मास जे आहे ते कसं असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. मग असं आपण म्हणूयात दॅट इज मास ऑफ लिक्विड entering per second at A is equal to mass of liquid leaving per second at B. म्हणजे जेवढं मास ऑफ लिक्विड ए पॉईंटला इंटर होतं तेवढंच मास ऑफ लिक्विड बी पॉईंटमध्ये काय होणार आहे लीव्ह होणार आहे. दॅट इज मास ऑफ लिक्विड rate of change of mass of liquid at point A is equal to rate of change of mass of liquid at point B. दोन्हीचा सेम रेट असणार आहे. मग आता मास म्हणलं तर मास इक्वल टू तुम्हाला माहीतच आहे d/dt मास इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॅल्यू. ρ1 इज अ डेन्सिटी ॲट पॉईंट ए किंवा दोन्हीची व्हेलॉसिटी डेन्सिटी इनकॉम्प्रेसिबल म्हणजे डेन्सिटी सेम असणार आहे. मग डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम व्ही काय असणार आहे व्हॉल्यूम वीज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू d/dt ओके इंटू व्हॉल्यूम
ॲट पॉईंट इथं व्हॅल्यूम ॲट पॉईंट बी, व्हॅल्यूम ॲट पॉईंट बी इंटू डेन्सिटी ॲट पॉईंट बी. ओके, मग आता हे जर आपण कॅल्क्युलेट केलं, सो डी अपॉन डी टी इंटू व्हॅल्यूम, व्हॅल्यूम काय येणार आहे एरिया A1 इंटू लेंथ L1 घेऊया कोणत्या पॉईंटची, ए पॉईंटची, इंटू डेन्सिटी कॉमन घेतली आपण, डेन्सिटी इज कॉन्स्टंट. ओके, गॉट इट, इज इक्वल टू ॲट पॉईंट ए इज इक्वल टू डी अपॉन डी टी इंटू एरिया. आता बी पॉईंटचा एरिया किती आहे A2, व्हॅल्यूमचा फॉर्म्युला आपण यूज करते, व्हॅल्यूम एरिया इंटू लेंथ, सो A2 इंटू L2 म्हणेल मी, L2 इंटू डेन्सिटी ॲट इज ॲट पॉईंट बी. सो मग आता A1 इंटू DL1 अपॉन DT इंटू रो ॲट पॉईंट ए इज इक्वल टू A2 इंटू DL2 अपॉन DT इंटू रो, दोन्ही साईडचं रो काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील, सेम डेन्सिटी. सो काय मिळेल इथं A1 इंटू रेट ऑफ चेंज ऑफ लेंथ विथ रिस्पेक्ट टाइम, दॅट इज व्हेलॉसिटी V1 इज इक्वल टू A2 इंटू DL अपॉन DT, DL2 अपॉन DT, दॅट इज V2. म्हणजेच द प्रोडक्ट ऑफ area into velocity at point A is equal to the product of area into velocity at point B are same, that is equal to constant. So we simply say that the product of area into velocity is constant, and this is the equation of continuity, that is area is inversely proportional to the velocity or velocity is inversely proportional to the area. म्हणजेच लिक्विड ज्यावेळेस फ्लो होत असताना त्या फ्लो होत असणाऱ्या पार्टचा एरिया, क्रॉस सेक्शन एरिया जर लार्ज असेल तर तिला फ्लुइडचा जो फ्लो असणार तो कसा असणार आहे, मिनिमम असणार आहे. आणि एरिया जर मिनिमम असेल, ओके, एरिया जर मिनिमम असेल तर तिथं लिक्विडचा जो फ्लो असणार आहे तो कसा असणार आहे, लार्ज असणार आहे. म्हणजे बघा तुम्ही रिव्हरचं जर एक्झाम्पल जर घेतलं तर रिव्हर आपली नदी जी आहे, नदीचं पात्र जर छोटं असेल, तिची विड्थ जर स्मॉल असेल, तर तिथं वॉटर फ्लोचा रेट जास्त असतात. म्हणजे मिनिमम क्रॉस सेक्शन एरिया, मॅक्झिमम द फ्लो, मॅक्झिमम द व्हेलॉसिटी. आणि ते जर नदीचा एरिया वाईड असेल, रुंद असेल किंवा डेप्थ असेल, त्याला खोल असेल, तर त्यावेळेस क्रॉसिंग एरिया इन्क्रीज होतो. जो फ्लोचा जो रेट आहे तो कसा असतो, मिनिमम. म्हणजे तुम्ही डेप्थला जसं खाली जाणार आहे तिथं वॉटर फ्लो जो आहे तो फार मिनिमम असतो. कॉन्सेप्ट लक्षात आली. म्हणजे इन्क्रीज द क्रॉस सेक्शन एरिया, डिक्रीज द व्हेलॉसिटी, and decrease the cross section area, increase the velocity of flow. And this information is indicating this equation of continuity. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपल्याला ह्या बद्दलची इन्फॉर्मेशन देतात की तुम्ही जर एरिया इन्क्रीज जर केलात तर व्हेलॉसिटी डिक्रीज होईल, आणि जर व्हेलॉसिटी डिक्रीज जर केली तर एरिया इन्क्रीज होईल. म्हणजे एरिया डिक्रीज जर केला तर व्हेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ओके, तर ह्या बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला हे इक्वेशन देतं, दॅट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बर्नॉलीज इक्वेशन, बर्नॉलीज प्रिन्सिपलला स्टार्ट करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्लुइड फ्लो, त्याच्यामध्ये 3 फ्लो बघितले आपण, स्ट्रीमलाईन फ्लो, लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. नंतर कन्सेप्ट ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर बघितला, आणि लास्टला आपण बघितलं दॅट इज द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक्स करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून करेल नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या इतर विद्यार्थ्यांनाही आणि तुमच्या मित्रांनाही तुम्ही हा लेक्चर जे आहेत ते तुम्ही शेअर करू शकतात. आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. थँक्यू.